आता मित्रांनो, आपल्याला प्रश्न पडेल की ही एवढीशी आज आपण आग केलेली आहे आणि आगीमध्ये मीठ टाकतोय, तर ते 3000 फूट इतक्या उंचापर्यंत पोहोचेल कसे? तर त्यासाठी एक सृष्टीचं आपण रहस्य वापरणार आहोत. हे जी पृथ्वी आहे आणि हे जे आकाशातून ढग वातावरण आहे, तर त्याच्यामध्ये असा एक 3000 फुटाचा एक वातावरणाचा स्तर असतो. त्याला इंग्लिशमध्ये बाउंड्री लेअर म्हणजे स्थित्यंतराचा स्तर असं म्हणतात. आता हा जो स्थित्यंतराचा जो स्तर असतो वातावरणाचा, त्याचे 3 भाग असतात. पहिला भाग हा जमिनीच्या जवळ असतो, त्याला ते इंग्लिशमध्ये सरफेस लेअर म्हणतात. याची साधारणपणे 300 ते 450 फूट उंची असते आणि या उंचीमध्ये हे जे सगळे पहाटेचे वारे, दुपारचे वारे जे आपल्याला वाहताना दिसतात, ते सगळे या वातावरणात 300 ते 400 फुटाच्या वातावरणात वाहत असतात हे सगळे वारे. आणि हे जे वारे निर्माण होतात त्याचं कारण काय आहे की सूर्य हा पृथ्वीला कमी जास्त प्रमाणात तापवतो. जिथे झाडांची सावली असते ते थंड वातावरण असतं, तिथे तापत नाही. जिथे रोड असतात तिथे तो जास्ती तापतो. तर हे तापमानात जे कमी जास्त फरक असतात त्यामुळे हे उष्णतेतून निर्माण होणारे वारे असतात. आणि हे जे वारे उष्णतेतून जाणारे वारे असतात आणि हा जो सगळा मी तुम्हाला सांगितलं की तो 3 भागांचा जो बाउंड्री लेअर असतो तो सकाळी वाढायला सुरुवात होते. जशी जशी सूर्याची उष्णता वाढते तसा तो वाढायला लागतो. माध्यानीला तो जवळजवळ 1 ते 1.5 किलोमीटर इतका उंच बनतो आणि नंतर तो परत हळूहळू खाली यायला लागतो. तर हा जो मधला स्तर आहे सगळा, तर हा जो मधला स्तर आणि रात्रीच्या वेळेला तो छोट्या प्रमाणात स्तर राहतो. तर हा जो स्तर आहे त्याच्यामध्ये जो 3 भाग केले, तर पहिला भाग जो आहे सरफेस लेअर, तर त्याच्यानंतरचा जो दुसरा भाग सुरू होतो तो फार महत्वाचा आहे. त्याच्यामध्ये काय होतं की ही जी छोट्या खालच्या स्तरातली जी हवा असते ती एकमेकात मिसळून जाते आणि त्या एकमेकात मिसळून झालेल्या ह्याच्यामुळे तिथे आडवे वारे नसतात त्या स्तरामध्ये, तर तिथे उभे वारे असतात. तिथे असे उष्णतेचे खंबे असे चालू असतात. या उष्णतेचे जे खंबे चालू असतात, तर हे उष्णतेचे खंबे हे आपलं मीठ हे ढगांपर्यंत पोहोचवण्याचं काम करते. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपल्याला मीठ फक्त जमिनीवरून 300 ते 350 फुटावरच पोहोचवायचंय आणि त्याच्यानंतरचं काम हे उष्णतेचे खंबे करतायत. तुम्हाला माहिती आहे की बरेचसे लोक लहान बसला असतात, बस चालू असताना त्या बसला सायकल चालवणार त्या बसला हातात धरतात आणि बसच्या वेगावरती सायकल चालायला लागते. तशाच पद्धतीने आपण या उष्णतेच्या खंड्यांच्या माध्यमातून हे मीठ हे आकाशापर्यंत पोहोचवणार आहोत. आता एक तिसरा महत्वाचा स्तर आहे की ज्याला एंट्रेनमेंट लेअर इंग्लिश मध्ये म्हणतात. म्हणजे जो स्थिर असतो आणि ज्याच्यामध्ये फारशी आडवी वारा नसतो. हा स्तर फार महत्वाचा आहे. याच्यामध्ये जे आपण जे मीठ वाढतो तर ते तिकडे अडकून पडतं. ही एक अशी कप्पी आहे की ज्याच्यामध्ये हे मीठ अडकून पडतं. त्यामुळे काय होतं की तुम्ही जर का प्रयोग केलात आणि जरी तिथे त्यावेळेला ढग नसले, आभाळ नसलं, तरी ते मीठ हे आपल्या गावाच्या वरच्या आकाशामध्ये अडकून पडतं आणि त्यामुळे जेव्हा ढग येतील तेव्हा ते ढगांना आयतं खाद्य मिळतं आणि ते ढग त्याच्यातून पाऊस पडू शकतात. म्हणून ह्या पृथ्वीच्या वातावरणाचे जे 3 स्तर आहेत ते आपल्या वरुण यंत्राला आपलं जमिनीवरचं जे मीठ आहे ते आकाशामध्ये पोहोचवण्याला मदत करतात.